नमस्कार मंडळी, पनीरची भाजी कशी करते त्याची रेसिपी सांगते। त्याचा हा डिटेल व्हिडिओ आहे। आधी तेलामध्ये 3 वेलची, दालचिनीचा तुकडा, काजू टाकून परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून 5 ते 7 मिनिटं हे सगळं मिश्रण छान परतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये एक काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि रंग येण्यासाठी ही मिरची मी टाकलेली आहे। जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही नका टाकू। त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, टोमॅटो घालून हे सगळं मिश्रण छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण कमी गॅसवर वाफवू दिलेलं आहे। एकीकडे पनीरचे काप करून घेतले। तेलामध्ये चवीनुसार तिखट, हळद आणि किचन किंग मसाला घातला आणि हे पनीरचे काप घातले आणि हे छान परतून घेतलेले आहेत। हे 5 ते 7 मिनिटं मी पनीरचे काप परतलेले आहेत आणि तिखट, हळद, किचन किंग मसाला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये टाकू शकता। नंतर टोमॅटो, कांदा सगळं हे जे परतलेलं मिश्रण आहे ते आधी थंड होऊ दिलेलं आहे। त्यानंतर ते मिक्सरमधनं एकदम बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मिश्रण खूप छान बारीक स्मूथ अशी त्याची पेस्ट करायची आहे, त्यामुळे ती भाजी खूप छान होते। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक तमालपत्र टाकलं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, धने पावडर आणि पुन्हा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि सगळं छान तेल सुटोस्तर ही भाजी छान हलवून घेतलेली आहे आणि जेव्हा आपल्याला समजतं की थोडं तेल सुटायला लागलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि मीठ पेरलेलं आहे आणि नंतर मग भाजी उकळायला लागल्यावर पनीरचे काप टाकले आणि सगळीकडनं भाजी छान हलवून घेतलेली आहे। छान पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मुलांना ही भाजी खूप आवडते आणि तुमच्या मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल। धन्यवाद।